मी जर एक नवीन कस्टमर असेल किंवा आताच्या यंग जनरेशननी एखादा जेन्युइन ज्वेलर कसा ओळखायचा? इंडियन सायकोलॉजीनुसार तुम्हाला जे तुमचे काय म्हणू आपण कनेक्ट थ्रू येतात त्याला आपण जास्ती प्राधान्य देतो. कस्टमर सॅटिस्फॅक्शन तर कोण पण करेल, पण कस्टमर लोवेस्ट प्रोफाईलला लॉस बेअर करायला लागेल कस्टमरला, आणि कस्टमरचा ह्याच्यात मॅक्झिमम प्रॉफिट कसा होईल पुढे जाऊन, हा जर का थॉट असेल ना तर ते कस्टमर मच मोर एफिशियंट ज्वेलर कडे येईल. आता तुम्ही मला म्हणाल की हा झाला ज्वेलर्सचा पर्स्पेक्टिव्ह, कस्टमरचा पर्स्पेक्टिव्ह काय यात? दागिना घेताना पहिली गोष्ट दागिना हॉलमार्क आहे का चेक करा. जर का हॉलमार्क असेल तर तो कुठलाही ज्वेलर ऍक्सेप्ट करतो. बरोबर. दुसरी गोष्ट, कुठलंही प्रोडक्ट घेताना तुमच्याकरता तो दागिना तुम्ही परचेस करताना एक व्हॅल्यू पे करता. तुम्ही फक्त ज्वेलरला एवढंच विचारा, हे आज मी तुम्हाला रिटर्न दिलं तर ह्याची व्हॅल्यू काय. सो यू हॅव टू सी की तो ज्वेलर किती कॉन्फिडंट आहे स्वतःच्या प्रोडक्ट बद्दल, असं म्हणतोय. बस दिस इज द बिगेस्ट थिंग. बिकॉज तुम्ही जर का एक प्रोडक्टला XYZ व्हॅल्यू पे करताय आणि त्याची व्हॅल्यू उद्या जर का तुटत असेल तर त्या ज्वेलरला आपल्याला विचार करून त्याच्याबरोबर धंदा करायचा. जर का त्या गोष्टीची व्हॅल्यू तुटत नसेल आणि बनत असेल, म्हणजे यू आर गेटिंग प्रॉफिट्स आउट ऑफ इट, तर 100% द ज्वेलरी इज राईट. करेक्ट. बिकॉज ही नोज व्हॉट ही हॅज पुट इन दॅट प्रोडक्ट. बस. कुठल्याही व्यक्ती स्वतःच्या खिशातले पैसे काढून देत नाही. हा धंद्यातला पहिला रूल आहे. अगदी. त्यामुळे तुम्ही जे काय घेताय त्याची जर का रिसेल व्हॅल्यू येते याचा अर्थ तुमचा प्रोडक्ट जेन्युइन आहे. मग ज्वेलर जर का फुल कॉन्फिडेंटली बोलतोय की तुम्ही कधी या माझ्याकडे, आम्ही 100% बायबॅक देतोय XYZ जे काय प्रोडक्ट असेल, काय एवढे 10% प्रोडक्ट जेन्युइन 100%.